हॅलो डिअर स्टुडंट्स, केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन ह्या चॅप्टरच्या नोट्स आजच्या लेक्चरमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. या चॅप्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे ते म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स. खूप सारे ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की तुमचा पेपर हा ॲक्टिव्हिटी शीट असते. सो दॅट त्याच्यामध्ये बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी असतात आणि त्या मेनली फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे चॅप्टर्स जे आहेत त्याच्याशी रिलेटेड असतात. सो ह्या चॅप्टरमधलं ईच अँड एव्हरीथिंग ही आपल्याला करायची आहे, काहीही स्किप करायचं नाही आहे. आता त्याच्याशी रिलेटेड हे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ही जस्ट वाचून घ्या. असे काही प्रश्न तुम्हाला हे विचारत नाहीत, बट म्हणजे ह्या कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ह्याचा अभ्यास कसा करायचा मी तुम्हाला नंतर जेव्हा ह्याचे व्हिडिओ बनवेन तेव्हा सांगेन. आत्तापुरतं हे फक्त वाचून घ्या. ह्या ॲक्टिव्हिटीज ज्या दिल्यात तुम्हाला, कलर चेंज होतो का, काय होतं, प्रेसिपिटेट फॉर्म होतो का, वगैरे वगैरे, आणि मग त्याच्यावरून फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज तुम्हाला डिफरन्शिएट करायचे आहेत. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये ज्या रिॲक्शन लिहायच्या आहेत तर त्या रिॲक्शन लिहित असताना कधीही पाठांतर करायचं नाही आहे. कधीच रिॲक्शन ह्या नेहमी तयार करायच्या असतात. कशा तयार करायच्या तर रिॲक्शन तयार करण्यासाठी तुम्ही जे 9वीच्या पुस्तकात तुम्हाला एक टेबल होता बघा, व्हॅलन्सीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याच्या खाली त्याच्या सिम्बॉलच्या व्हॅलन्सीज लिहायच्या आणि त्याच्यावरून फॉर्म्युले तयार करायचे. ही जी टेक्निक आपण 9th मध्ये शिकलो होतो ती ज्यांनी व्यवस्थित शिकले त्यांनाच ह्या चॅप्टरमधले रिॲक्शन्स ह्या तयार करता येणार. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, आधीच्या स्टँडर्ड्समध्ये आपण जे शिकलोय तो पुढच्या स्टँडर्डचा बेस असतो. 9वी मध्ये आपल्याला तो टेबल काही उगीच शिकवलेला नव्हता. त्याच्या मागचं रिझन होतं ते असं की इथं तुम्हाला रिॲक्शन्स तयार करण्यासाठी त्या टेबलचा मदत होणार होती. सो ज्यांनी तो टेबल अजूनही लर्न केलेला नाही त्यांनी तो लर्न करा, नाही तर तुम्हाला ह्या चॅप्टरमधलं काहीही लिहिता येणार नाही, अगदी फ्रँकली सांगते. सो ते रिॲक्शन तयार करायची म्हणजे पद्धत ही अशी असते की पहिल्यांदा तुम्ही फॉर्म्युले तयार केला, फॉर्म्युलेवरून रिॲक्शन तयार केली, मग बॅलन्स केलं. म्हणजे तुम्हाला एकदा व्हॅलन्सीज कळल्या, सिम्बॉल कळाले की मग तुम्ही नावावरून फॉर्म्युले, फॉर्म्युल्यावरून नाव, हे ह्या पद्धतीनं कसाही प्रश्न तुम्हाला विचारला तरी तुम्ही तयार करू शकता. पाठ यासाठी नाही करायचं कारण काय होतं, एखादं जरी मिस झाला पार्ट, जसं की फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला एखादी रिॲक्शन दिली Mg+O2 गिव्स MgO आणि तुम्ही ती तशीच लिहून आला तर त्याच्यात तुम्हाला मार्क 0 पडणार. का सांगा? बिकॉज तुम्ही ती बॅलन्स केलेली नाहीये. मग तुम्ही जर नुसतं पाठ करून गेला असतात आणि तिथं Mg+O2 गिव्स MgO असं डायरेक्ट लिहिला आणि नंतर लक्षात आलं अरे यार मी 2Mg लिहायचं विसरलं, गेले मार्क. सो असं न होण्यासाठी म्हणून तुम्ही पहिल्यापासून थोडासा वेळ लागेल ह्या पद्धतीनं जायला, पण एकदा का हे झालं की तुम्हाला पुढं 11वी 12वी सगळीकडे ह्याचा यूज होणार आहे. सो डोंट टेक इट लाईटली, व्यवस्थित समजून घेऊन करा. त्यानंतर फिजिकल चेंज, केमिकल चेंज हा पार्ट येतो. असं वाटतं आपल्याला हे काय सोपं आहे काय, पण ह्याच्यावरती देखील 2-3 मार्कांसाठी फरक हा विचारला जातो बोर्ड एक्झाममध्ये. सो त्याचीही प्रिपरेशन तुम्ही करून घ्या. इथं मी त्याचा डिफरन्स देणारा एक चार्ट लिहिलाय बघा. सो ह्या चार्टचा रेफरन्स घ्या आणि लिहून ठेवा फिजिकल चेंज, केमिकल चेंज मधला डिफरन्स. तुम्हाला माहितच आहे 2 मार्कांसाठी 2 फरक, 3 मार्कांसाठी 3 फरक. सो मिनिमम 3 फरक तुम्हाला ह्यातले कुठलेही लिहायचे आहेत. ऑल्सो तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिले जातात आणि ह्यातले फिजिकल चेंजेस ओळखा, केमिकल चेंजेस ओळखा किंवा खाली दिलेल्या बदलांना फिजिकल केमिकल चेंजमध्ये कॅटेगराईज करा, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर केमिकल इक्वेशन, हे साइन कन्व्हेन्शन्स कोणते कोणते आपण फॉलो करतो हे विचारलं जातात. असाच प्रश्न असतो बरेचदा की मग हे सगळं त्याच्यामध्ये दिलेले आहेत बघा. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे ही ॲक्टिव्हिटीज. अगेन याच्यात काय दिलेले आहेत, हा सेम असं बघा. विच चेंजेस डू यू फाइंड, डिड एनी इनसोल्युबल सबस्टन्स फॉर्म, वॉज देअर एनी चेंज इन द वेट. सो ही जी ॲक्टिव्हिटी आहे तुमची, ह्या ॲक्टिव्हिटी वरती आधारित हे 3 प्रश्न आहेत. 3 मार्काला 3 प्रश्न असे विचारले जातात. सो मी इथे डायग्राम बेस्ड क्वेश्चन म्हणून देतानाच दिलाय बघा असं. आणि इथं त्याच्यावर अजून काही प्रश्न आहेत. नेम द रिॲक्टंट, नेम द प्रोडक्ट, राईट द केमिकल इक्वेशन, डज द रिॲक्शन फॉलो द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. सो हा एक प्रश्न जस्ट एक नमुन्यासाठी दिले की कशा पद्धतीने ॲक्टिव्हिटीच्या वरचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. फाइंड आउट सगळं इन्क्लूड केलेलं आहे ह्या नोट्समध्ये. तुम्हाला बाकी काहीही रेफर करायची गरज नाही. बाकीच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला ना एक प्रश्न एकीकडे, एक प्रश्न एकीकडे असं शोधावं लागतं. तसं तुम्हाला इथं काहीही करायचं नाहीये. त्या पानांवरती ती इन्फॉर्मेशन जी काही तुम्हाला विचारलेली आहे ती त्याच्या बरोबरीनंच मी दिलेली आहे. सो तुमचा प्रश्न शोधामधला वेळ सुद्धा वाचवलेला आहे. थँक मी लेटर. त्यानंतर बॅलन्स फॉर्म मध्ये का लिहितो हा सायंटिफिक रिझनसाठी तुम्हाला प्रश्न पण विचारला जातो.
आणि मग स्टेप्स इन बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. इथं मी ह्या ज्या स्टेप्स लिहिल्यात बोल्ड मध्ये बघा दिसतात तुम्हाला, बोल्ड लेटर. सो ह्या स्टेप्स वेगळ्या तुम्हाला विचारल्या जातात की काय स्टेप्स आहेत. सो प्रश्न कसा विचारला आहे त्याच्यावरती आधारित तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. स्टेप्स जर विचारल्या तर हे आहे तसं इथं जसं दिलंय तशा त्या स्टेप्स तुम्हाला लिहायच्या आहेत. कंपल्सरी स्टेप 3 मध्ये बॅलन्सिंग करायचं आहे हे लक्षात घ्या. स्टेप 1 हीच असणार. कुठलंही केमिकल इक्वेशन असू देत तुमचे ह्या स्टेप्स बदलणार नाही आहेत. फक्त त्या इक्वेशनच्या नुसार रिॲक्टंट प्रोडक्टची नावं आणि नंबर बदलणार, बाकी फॉर्मॅट सगळ्यामध्ये सेमच आहे. स्टेप 3 मध्ये कंपल्सरी आपलं बॅलन्सिंग झालं आणि मग बॅलन्सिंग केल्यानंतर स्टेप 4 हे आपलं फायनल बॅलन्स्ड इक्वेशन लिहायची अशी स्टेप आहे. हे व्यवस्थित एकदा बघून घ्या कशा पद्धतीने मी तुम्हाला बॅलन्स करून दिलंय. फायनल बॅलन्स्ड इक्वेशन लिहिताना शक्यतो फिजिकल स्टेट्स देखील मेन्शन करा. त्यानंतर येतो टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. इथं परत ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, ह्या शांतपणे वाचून घ्या. ऍक्टिव्हिटी तुमच्या ह्याच्यात आहेत, मी इथं उत्तरं दिलेली आहेत त्याची, की काय कशाची रिॲक्शन कशाबरोबर झाल्यावर काय तयार होतं, त्याचा रंग काय असतो, कोणता गॅस रिलीज होतो, अशा काही स्पेसिफिक घटना असतील कोणत्याही रिॲक्शनमध्ये तर त्या तुम्हाला तिथं मेन्शन करायच्या आहेत. ऑल्सो रिॲक्शन कुठलीही लिहाल इथून पुढं तर ती बॅलन्स स्वरूपात लिहायची आहे हे लक्षात घ्या. मग तुम्हाला असं विचारतील क्विक लाईम जेव्हा पाण्यामध्ये तुम्ही विरघळवलं काय होणार, मग हे असं कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटर पासून कॅल्शियम हायड्रॉक्साईड मिळेल. सो असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग इथं कॉम्बिनेशन रिॲक्शन पहिला जो प्रकार, ही त्याची डेफिनेशन आहे ज्याला अंडरलाईन केलंय आणि हे 2 एक्झाम्पल्स. तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या रिॲक्शनचे एक्झाम्पल्स हे कंपल्सरी सांगता आले पाहिजे. डिकम्पोजिशन रिॲक्शन हे कॉम्बिनेशनच्या उलट प्रकारची रिॲक्शन आहे. त्यानंतर हे काही एक्झाम्पल्स आहेत, खूप सारे एक्झाम्पल्स मी दिलेत त्याच्यात, तुमच्या पुस्तकातले आहेत नाहीत ते सगळे एकत्र कंबाईन केलेत आणि ते तिथं तुम्हाला मी दिलेले आहेत. सो हे मी जसं मगाशी म्हटलं हे वाचलं की तुम्हाला अजून काही वाचायची गरज लागणार नाही. त्यानंतर परत ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आला बघा. ह्या पुस्तकातल्या डायग्रामवरती आधारित हे काही ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स देखील मी ह्या नोट्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत. हाऊ बायोगॅस इज फॉर्म हे सगळं एकदा वाचून घ्या व्यवस्थित. सगळं महत्वाचं आहे परीक्षेसाठी. इज इट पॉसिबल टू प्रोड्यूस हायड्रोजन गॅस झालं. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कशी लक्षात ठेवायची, ह्या 2 डेफिनेशन्स आहेत. तुम्ही कुठलीही डेफिनेशन ह्याची लक्षात ठेवू शकता आणि अर्थातच एक्झाम्पल्स. त्यानंतर पुढचा प्रकार डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, ही त्याची डेफिनेशन. हे जे काही एक्झाम्पल आहेत तुमच्या पूर्ण पुस्तकामध्ये साधारण 3 ते 4 डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहेत. त्यामुळं त्या पण सगळ्या मी इथे एकत्र दिलेल्या आहेत. त्याच्यात तुम्हाला बरेचदा प्रश्न पडतो ना की कलर कसा लक्षात ठेवायचा, प्रेसिपिटेट कोणता हे लक्षात ठेवायचं. तर जसं मी आता सांगितलं पूर्ण पुस्तकात 3 ते 4च रिॲक्शन्स आहेत आणि तेवढ्या रिॲक्शन मध्ये कोणता प्रेसिपिटेट आणि त्याचा कलर हे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता 3-4 रिॲक्शन पुरता. सो तेवढंच तुम्हाला करायचे, बाकी खूप लोड घेऊ नका तुम्ही. प्रेसिपिटेट तयार जो झालाय तो अशा पद्धतीने डाऊन हेडेड एरो दाखवून तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर हा पण ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे बघा. आयडेंटिफाय द टाइप ऑफ रिॲक्शन वगैरे वगैरे. त्यानंतर एंडोथर्मिक एक्झोथर्मिक रिॲक्शन्स हा त्याचा प्रकार. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिझॉल्युशन आणि केमिकल रिॲक्शन. त्यानंतर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा अगेन महत्वाचा पार्ट. ह्याच्यावरती खूप सारे सायंटिफिक रिझनचे प्रश्न वगैरे विचारले जातात. फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन 5 मार्कांसाठी सेपरेटली विचारला जातो. किंवा मग असं की ॲल्युमिनियम आणि झिंक रिॲक्ट होतात त्यावेळेस ॲल्युमिनियम फास्टर का रिॲक्ट करतं, झिंक हळू का रिॲक्ट करतं, अशा प्रकारचे सायंटिफिक रिझनचे प्रश्न देखील तुम्हाला सांगता आले पाहिजेत. ह्या प्रश्नांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याचा फॉर्मॅट, उत्तराचा फॉर्मॅट हा एकच आहे. सगळ्याच ह्याच्यात उत्तर तुमचं एकसारखंच येईल. जसं की आता मी खाली उदाहरणं दिलीत तुम्हाला. पार्टिकल साईज जे आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न आहे की शहाबाद टाईलपेक्षा शहाबाद पावडर फास्ट का रिॲक्ट करते. त्यानंतर ह्याच्यामध्ये पण असंच डायल्यूट HCl पेक्षा कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत रिॲक्शन फास्टर का होते. त्यानंतर कॅटलिस्ट आहे. इथं बघा
मी तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड सायंटिफिक रिझनचे जे प्रश्न आहेत ते दिलेले आहेत. झिंक पावडर रिॲक्ट फास्टर दॅन झिंक ग्रॅन्युल्स. तर ह्याचं सुरुवात सगळ्याची सेमच आहे. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डिपेंड्स ऑन. मग जर तुमचा प्रश्न पार्टिकल साईजशी रिलेटेड असेल तर पार्टिकल साईज लिहायचं, कॅटलिस्टशी रिलेटेड असेल तर कॅटलिस्ट लिहायचं, टेम्परेचरशी रिलेटेड असेल, कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड असेल तर त्या पद्धतीनं तुमची सुरुवात फक्त इथं बदलायची. बाकी सगळं उत्तर तुमचं सेम फॉर्मॅटमध्येच असणार आहे. हां, हे काही प्रश्न आहेत तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत, त्याची उत्तरं देखील मी इथं तुम्हाला दिलेली आहेत. त्यानंतर ऑक्सिडेशन रिॲक्शन, प्रत्येकाचं डेफिनिशन आणि प्रत्येक प्रकारचे एक एक एक्झाम्पल. रिडक्शन रिॲक्शन, ऑक्सिडंट कशाला म्हणायचं, रिडक्टंट कशाला म्हणायचं, ही सगळी ऑक्सिडंटची एक्झाम्पल्स आहेत. आणि त्याच्यानंतर येतो पुढचा प्रकार. हां, हे बघा, हे सगळे युजर ब्रेन पॉवर मधले देखील प्रश्न तुम्हाला विचारले जातात. सो जर तुम्ही इग्नोर केलं असेल आतापर्यंत तर ते एकदा उत्तरं बघून घ्या. रिडक्शन रिॲक्शन झाली. रेडॉक्स रिॲक्शन ही ह्याच पद्धतीनं लिहायची, हे लक्षात घ्या. हायड्रोजन गॅस इज पास्ड ओव्हर कॉपर ऑक्साईड हे आधी सेंटेन्समध्ये लिहायचं, मग हे असं दाखवायचं आणि मग त्याच्या खाली पुन्हा लिहायचं की इन दिस रिॲक्शन कॉपर ऑक्साईड गेट रिड्युस्ड टू कॉपर, हायड्रोजन गेट्स ऑक्सिडाइज टू वॉटर, असं लिहायचं खाली परत शब्दामध्ये. आणि 3 मार्कांसाठी तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये उत्तरं जी आहेत ती लिहायची आहेत. ह्या काही एक्झाम्पल्स अगेन एक्स्ट्राचे. आणि नेक्स्ट लास्ट पार्ट आहे करोजनचा. करोजन म्हणजे काय, हा रस्टचा फॉर्म्युला 1 मार्कासाठी लक्षात ठेवा. करोजन ऑफ आयर्न ह्याच्या इक्वेशन्स तुमच्या पुस्तकात जे दिलेत त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. हे जस्ट मी काही ॲडिशनल माहिती दिलेली आहे. हा जो पार्ट आहे हा ॲडिशनल आहे, हा नाही लिहिला तरी चालेल. डायरेक्टली कॅथोड रिॲक्शन, ॲनोड रिॲक्शन आणि म्हणजे मग पुढचा हा पार्ट तुम्हाला लिहायचा आहे. आणि लास्ट पार्ट आहे रॅन्सिडिटीचा, हा एवढा. त्याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाते की रॅन्सिडिटी म्हणजे काय, त्याला प्रिव्हेंट कसं कराल, तर हे त्याचं उत्तर असेल. ह्याच्यापेक्षा जास्त एकही शब्द तुम्हाला लिहायचा नाहीये. ठीक आहे. सो नोट्स कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगाल ना. आणि तुम्ही कमेंट मला केलेल्या होत्या पोलवरती आणि त्याच्यात तुम्ही नोट्स मागितल्या, म्हणून चॅप्टर शिकवण्याच्या आधी मी तुम्हाला नोट्स देते आहे पहिल्यांदा. ह्यावेळेस उलटं करतोय आपण. सो चला, तुमची आत्ता जी गरज आहे त्या गरजेनुसार मी मॅक्सिमम तुम्हाला द्यायचा ट्राय करत आहे. सो आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काही महत्त्वाचा पार्ट घेऊन. टिल देन गुड बाय. थँक्यू.